नागपूर जिल्ह्यातील काटोल पोलीस स्टेशनचे हद्दीत काल दुपारी 12 वाजेच्या सुमारास काटोल पोलीस हे तहसीलदार काटोल यांचे आदेशाने संबंधित कार्यालय उपविभागीय अभियंता जी. प. बांधकाम विभाग काटोल, उपअधीक्षक भूमी अभिलेख काटोल, सचिव ग्राम पंचायत खानगाव, पोलीस स्टेशन काटोल येथील संबंधित अधिकारी व कर्मचारी यांचे मदतीने मौजा खानगाव शिवारातील शेत सर्वे क्र. 144/2 वरील पांदन रस्त्यावरील अतिक्रमण काढणीकरिता सीमांकन करण्याची कार्यवाही करत असताना शेत सर्वे करत असताना अरुण रामप्रसाद चिंचोरिया राहणार खानगाव यांनी विहिरीजवळील शेत सीमांकन करीत असताना अरुण चिंचोरिया याने अडथळा निर्माण केला। त्यानंतर जेसीबीचे सहाय्याने रस्त्यामध्ये येणारे झाडे तोडत असताना जेसीबी समोर जाऊन जेसीबी पुढे चालवू नये म्हणून अडथळा निर्माण केला। तसेच तुम्ही सीमांकन तात्काळ थांबवा असे म्हणून शासकीय कामात अडथळा निर्माण करीत स्वतःचे शेतातील विहिरीमध्ये उडी मारली। त्यावेळी तिथे पोलीस निरीक्षक रणजित शिरसाट, प्रभारी अधिकारी काटोल यांच्यासह काटोल पोलीस स्टेशनचा स्टाफ हजर होता। तिथे हजर असलेले पोलीस अंमलदार प्रमोद कोहळे यांनी तात्काळ जीवाची कोणतीही पर्वा न करता विहिरीत उडी घेत अरुण चिंचोरिया यांचे प्राण वाचविले। सदर प्रकरणी अरुण चिंचोरिया यांचेवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पत्रकार कैलास घरडे, क्राईम रिपोर्टर, नागपूर ग्रामीण। पाजा ते डोक्याला लागण। थांब 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 थांब। हात हात पकडा, हात पकडा। ओ काका, तुम्ही जाई तुला खाच्यावर ना, खाच्यावर जा, पोट जा ठेवा ते खाचे, तिचा खाचे तुम्ही जा तिथून खाच्यावरून खाचे चरण सोडा, त्या खाच्यावर जा, खाच्यावर प्रमोद, हा खाच्यावर जा, खाच्यावर जा जा तिकडे। हा पण आला असता ना खाच्यातून। अरे मोबाईल सेट केला तो, मूर्ख आहे का तो? आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल।